नमस्कार. आज आहे विकट संकष्टी चतुर्थी. नावाप्रमाणेच आपल्या आयुष्यातील विकट किंवा कठीण संकटाचा नाश करणारी ही चतुर्थी मानली जाते. म्हणूनच आज संध्याकाळी आपल्याला अत्यंत महत्त्वाचा हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. तर आज रविवार संकष्टी चतुर्थी. उपवास नाही केला तरीही चालेल. संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. नकारात्मकता, सर्व बाधा, सर्व दोष नष्ट होतील. तुमची व तुमच्या कुटुंबाची खूपच प्रगती होणार आहे. त्यासाठी वेळात वेळ काढून तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. त्यासोबतच आज संध्याकाळी चंद्रोदयाची वेळ काय आहे हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्यासोबतच अजून काही छोटे प्रभावी 3 उपाय सांगणार आहेत. ते उपाय देखील तुम्ही अजिबात चुकवू नका. तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका. तुम्ही आजच्या दिवशी आळसामध्ये सुट्टी वाया न घालवता गणपती बाप्पांची भक्ती केली, सेवा केली तर त्याचे तुम्हाला अनेक पटीने फळ मिळेल. या शुभतिथीला तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि ऐश्वर खेचून आणणारे 3 उपाय देखील तुम्हाला करायचे आहेत. आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे ब्रह्मांडात सर्वोच्च पातळीवर सकारात्मक ऊर्जाही कार्यान्वित असते. तर तुम्हाला आज जास्तीत जास्त ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळेला हा जप केला तर उत्तम ठरेल. त्यापेक्षा जास्त देखील तुम्ही करू शकता. बाप्पांच्या विकट रूपाचे अर्थात विघ्नहर्ता मूर्तीचे डोळे मिटून ध्यान करायचे आहे. हे ध्यान तुमच्या कोणत्याही क्षेत्रातील म्हणजेच नोकरी, उद्योग, व्यवसाय किंवा वैयक्तिक कोणत्याही क्षेत्रामध्ये संकटाचे निवारण करण्यासाठी अतिशय शक्तिशाली ठरणार आहे. संकष्टी चतुर्थीचे व्रत हे चंद्रदर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. यंदा संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय रात्री 9:45 असणार आहे आणि तुम्हाला त्यावेळेतच हा उपाय करायचा आहे. म्हणजेच वेळ कोणती असणार आहे तर तुम्ही 5:30 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. तर चंद्रोदयाच्या वेळेला तुम्ही हा उपाय केला तरीही उत्तम ठरेल. त्यावेळी तुम्ही गणपती बाप्पांची विधिवत पूजा करत असतात, चंद्रदेवतांची देखील पूजा करता. तर त्यावेळेत तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. म्हणजे ती पूजा सुरू करण्यापूर्वी केला तरीही उत्तम ठरेल. कारण या उपायाने तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती, कोणत्याही बाधा ह्या नष्ट होणार आहेत. आणि त्यानंतर जरी तुम्ही गणपती बाप्पांची पूजा केली तर निश्चितच तुमच्या घरामध्ये कायम गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होतील. किंवा मग तुम्ही नंतर जरी हा उपाय केला तरीही चालेल, काही हरकत नाही. तुमच्या घरातील सर्व नकारात्मकताही नष्ट होणारच आहे. तर चंद्रोदयापूर्वी आपल्याला अजून 3 उपाय करायचे आहेत. ते कोणते आहेत थोडक्यात पाहूयात. चंद्रोदय झाल्यावर चंद्राला दूध आणि पाण्याचे मिश्रण करून अर्घ्य द्यावे. हा उपाय केल्याने मनातील अस्वस्थता, अस्थिरता, नैराश्य नष्ट होऊन तुमच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतील. अजून एक महत्त्वाचा उपाय आपल्याला आज संध्याकाळी उंबरठ्यावर करायचा आहे. संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते आणि नकारात्मकता बाहेर जाण्याची वेळ असते. संध्याकाळी 6:40 ते 7 या दरम्यान तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर म्हणजे उंबरठ्यावर तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते, वास्तुदोष देखील दूर होतो. तर आवर्जून संध्याकाळी उंबरठ्यावर तुपाचा दिवा लावा. यामुळे माता लक्ष्मी देखील तुमच्या घराकडे आकर्षित होत असते. कारण माता लक्ष्मीला तूप हे अतिशय प्रिय आहे. त्यासोबतच त्या दिव्यामध्ये 2 अखंड फुलांच्या लवंगा आवर्जून टाकायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला चंद्रोदय झाल्यानंतर बाप्पांची मनोभावे आरती करून त्याला आवडणाऱ्या मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि तिसरे अजून एक महत्त्वाचे काम म्हणजे संध्याकाळी गणपती बाप्पांची जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा गणपती बाप्पासमोर देखील एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. निरंजन घेऊन त्यामध्ये फुलवात लावून ती प्रज्वलित करा व त्यासोबतच तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे. 21 आवर्तनं दिले तर उत्तम, किंवा 1 वेळेस तरी तुम्ही याचे पठण करायचे आहे. हे 3ही उपाय जर तुम्ही श्रद्धेने केल्यास तुम्हाला उत्तम आरोग्य, ऐश्वर, मानसिक शांती प्राप्त होईल. नवीन वर्षाची ही पहिली संकष्टी चतुर्थी तुमच्यासाठी विघ्नहर्ता ठरेल. विघ्नहर्ता गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर करतील. तर आवर्जून तुम्ही हे 3ही उपाय करा. आता आपण सर्वात महत्त्वाचा कापुरासोबत वस्तू जी जाळायची आहे तो उपाय बघूयात. याने तर तुमच्या घरामध्ये असलेली कोणतीही नकारात्मक शक्तीही नष्ट होणारच आहे. हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी का करायचा आहे तर आजची ही तिथी साधीसुधी तिथी नाही आहे. ब्रह्मांडातील अनेक सकारात्मक शक्ती जागृत करणारी ही तिथी आहे. ज्या तुमच्या नशिबाचे ताळे उघडतील अशी ही तिथी आहे. जर तुम्ही खूप कष्ट मेहनत करताय किंवा तुम्ही पूजापाठ देखील करता
घरामध्ये पैसा टिकत नाही, तुमच्या पतीच्या कामामध्ये असंख्य अडथळे निर्माण होतात, मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, कुटुंबाची तुमच्या प्रगती होत नसेल, शत्रू तुमच्यावर टिपून असतील, तर तुमच्या आयुष्यात असे अनेक समस्या असतील तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण कुणाची तरी नजर देखील तुम्हाला लागलेली असू शकते किंवा पितृदोष, इडापिडा देखील तुमच्या मागे असू शकते. जर तुम्ही आज संध्याकाळी उंबरठ्यावर कापुरासोबत केवळ या 3 विशेष वस्तू जर जाळल्या तर तुम्ही नक्की चमत्कार पहा. तुमचे शत्रू त्रास पूर्णतः नष्ट होणार आहे. तुमच्या पतीच्या, मुलांच्या प्रगतीमधले जे अडथळे आहेत ते दूर होतील. 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे मुळापासून नष्ट होणार आहे. पण हा विधी करण्यापूर्वी एक विशेष गोष्ट लक्षात ठेवा. या 3 वस्तू नेमक्या कोणत्या आहेत हे जाणून घेणं खूप महत्त्वाचे आहे. मी तुम्हाला कापुरासोबत यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावी वस्तू सांगणार आहे, परंतु अजून 2 वस्तू देखील त्याच्यासोबत आपल्याला टाकायच्या आहेत. कारण यातला तिसरा पदार्थ हा इतका शक्तिशाली आहे की तो 24 तासाच्या आत तुमच्या घरातील गरिबी बाहेर काढेल. तुम्ही बघितलं असेल, आपल्या हिंदू धर्मामध्ये उंबरठा पूजनाला खूप महत्त्व आहे. पूर्वीच्या काळी हळदी कुंकू लावून दररोज उंबरठा पूजन केले जायचे. कारण उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नसतो, तर तो तुमच्या घराचे सुरक्षा कवच असतो. तो साक्षात महालक्ष्मीचे प्रवेशद्वार असतो. जसा एखादा रक्षक आपल्या सीमेवर उभं राहून शत्रूला अडवतो, त्याचप्रमाणे उंबरठा देखील बाहेरची नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आजकाल आपण उंबरठ्याकडे दुर्लक्ष करतो. जेव्हा घराबाहेरचे लोक किंवा तुमचे गुप्त शत्रू तुमच्या सुखी संसाराकडे, तुमच्या मुलांच्या प्रगतीकडे वाकड्या नजरेने बघत असतात, तेव्हा त्यांची ती काळी नजर सर्वात आधी येऊन या उंबरठ्यावर आदळते. जर तुमच्या उंबरठ्यात आध्यात्मिकदृष्ट्या कमकुवत असेल तर इडापिडा, नजरबाधा, गरिबी सरळ घरात शिरते. मग विनाकारण घरामध्ये वादविवाद, कटकटी सुरू होतात. कोणाचंच कोणाशी पटत नाही. मुले देखील अभ्यासामध्ये प्रगती करत नाहीत, सारखी आजारी पडत असतात, आलेला पैसा घरात टिकत नाही. हे लक्षणं आहेत की तुमच्या घराचा उंबरठा हा अशुद्ध झालेला असेल. पण आज चैत्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुमच्यासाठी ही तिथी वरदान ठरणार आहे. आज एक दुर्मिळ योग देखील जुळून येत आहे, जो वर्षानुवर्षाची इडापिडा नष्ट करण्यासाठी ताकद ठेवतो. शास्त्रात असं म्हटले जाते की चैत्र संकष्टीला जर आपण उंबरठ्याची विशेष शुद्धी केली तर जगातील कोणतीही शत्रू, त्रास, कोणतीही वाईट शक्ती, मग ती कितीही शक्तिशाली असो, ती पूर्णतः नष्ट होते. कारण उंबरठा घराच्या बाहेरच ती नकारात्मकता संपून टाकत असतो. तर मी तुम्हाला कापुरासोबत कोणत्या वस्तू त्या जाळायच्या आहेत ते सांगत आहे. हे 3 पदार्थ जेव्हा तुम्ही कापुराच्या दिव्य अग्नीमध्ये जाळतात तेव्हा त्यातून निघणारा धूर हा तुमच्या सभोवतालीचे अदृश्य सुरक्षा कवच तयार करत असतो. शत्रू तुमच्या दारात येऊन लोटांगण घालेल, त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव देखील होणार आहे. तर तुमच्या घरामध्ये कोणती नकारात्मकता असेल ती देखील घराच्या बाहेर निघून जाणार आहे. तर हा उपाय करताना तुम्हाला मौन पाळायचे आहे, म्हणजेच सात्विक विचार मनामध्ये ठेवायचे आहे. कोणाशीही बोलायचे नाही आहे, अगदी घरातल्या माणसाशी देखील बोलायचे नाही आहे. शुद्ध भाव मनामध्ये ठेवायचा आहे, तरच या उपायाची शक्ती प्राप्त होत असते. या 3 वस्तू तुमचं नशीब बदलणार आहेत. तर आता आपण त्या वस्तू पाहूयात. कधीकधी आपण आपल्या मनातल्या सर्व गोष्टी आपल्या आजूबाजूच्या लोकांना किंवा मग नातेवाईकांना सांगत असतो आणि त्यातील काही असे शत्रू असतात ज्यांची विषारी नजर तुमच्या घराच्या उंबरठ्यावरून आत शिरते. मग तुमच्या घरातील मुलांना किंवा मग तुमच्या घरातील सर्वांनाच अनेक अडथळे येतात आणि वारंवार आजारपण, अनेक समस्या उद्भवू शकतात. व्यवसायामध्ये नुकसान देखील होऊ शकते. तर असे शत्रू लोटांगण घालण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. तर आज चैत्र संकष्टीच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतो, म्हणजेच त्या संधिप्रकाशामध्ये तुम्हाला हा विधी करायचा आहे. तर तुम्ही 3 संजेला हा उपाय केला तरी चालेल. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम कापुराचे एक भांडे लागणार आहे, किंवा मग तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालेल किंवा एखादी डिश घेतली तरीही चालेल. त्यामध्ये तुम्हाला काळ्या रंगाचा एक सुती कोरा कपडा ठेवायचा आहे व त्या कपड्यामध्ये तुम्हाला मूठभर काळे तीळ ठेवायचे आहेत. तुम्हाला या ज्या वस्तू सांगत आहे या ब्रह्मांडातील नकारात्मक ऊर्जा खेचून घेणाऱ्या वस्तू आहेत आणि तुम्ही या वस्तू जर त्या काळ्या कपड्यावर टाकल्या तर नक्कीच तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता देखील खेचून घेणार आहेत व घरामध्ये सकारात्मक वातावरण हे निर्माण होईल. तर काळे तीळ टाकल्यानंतर हे संकटे खेचून घेणारे असतात अशी देखील मान्यता आहे. त्यानंतर 7 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत. लवंगाला फूल असायला हवं, त्या कुठेही तुटलेल्या नसाव्यात. त्यानंतर यामध्ये तुम्हाला 2 हिरवी वेलची टाकायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला याची ही पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुमच्या घरातील नकारात्मक निवारक पोटली तयार होत असते. तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता येणे नष्ट होते.
त्यानंतर ही पोटली उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरच्या जवळ उभे राहायचे आहे, म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर उभे राहायचे आहे. त्यानंतर ही पोटली 7 वेळेला उतरवून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो तशा प्रकारे उतरवून घ्यायची आहे. आणि हे ओवाळत असताना मनामध्ये एक तीव्र इच्छा ठेवायची आहे की माझ्या घराची प्रगती व्हावी, माझ्या पतीला, माझ्या घरातील सर्व कुटुंबातील सर्व सदस्यांना, लेकरांना कोणाची वाईट नजर लागली असेल तर ती पूर्णतः नष्ट होऊ दे, यासाठी प्रार्थना करायची आहे. घराला लागलेला कोणताही दोष नष्ट होऊ देण्यासाठी देखील प्रार्थना करायची आहे. तुमची इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर नक्कीच हा उपाय तुम्हाला लवकरात लवकर लागू होऊ शकतो. पोटली ओवाळून झाल्यानंतर घराच्या बाहेर मोकळ्या जागेत किंवा एखाद्या अशा ठिकाणी जिथे कोणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी नेऊन पूर्णपणे ती जाळून टाकायची आहे. यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता ही नष्ट होणार आहे आणि घरापासून दूर ही पोटली नेऊन जाळल्यानंतर तुमच्या घरातील इडापिडा देखील घराच्या बाहेर घेऊन जाईल. पोटली पूर्णपणे जळेपर्यंत तिथेच थांबायचे आहे. त्यानंतर मागे वळून न पाहता सरळ घरी यायचे आहे. घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आहे. त्यानंतर घरातील इतर कामे तुम्ही करू शकता. हा उपाय केल्यावर अवघ्या काही तासातच तुमच्या घरातील वातावरण हे प्रसन्न वाटायला सुरुवात होईल. जो शत्रू विनाकारण तुम्हाला त्रास देत असेल त्याचा त्रास देखील नष्ट होईल. त्यानंतर मी तुम्हाला जे कापुराचे भांडे घ्यायला सांगितले होते किंवा एक डिश घ्यायला सांगितली होती, त्यामध्ये एक उपाय करायचा आहे, ते मी तुम्हाला आता सांगत आहे. तर हा उपाय मी तुम्हाला वेळ सांगितल्याप्रमाणे 5:30 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करता येईल. आणि मी तुम्हाला आत्ता जो उपाय सांगितलेला आहे तो तिन्ही संजेच्या वेळेत करायला सांगितलेला आहे. तर त्यावेळेत तुम्ही आवर्जून करा. तर ह्या उपायासाठी एक मातीची पंती किंवा मग कापूर जाळायचे भांडे किंवा एक डिश तुम्ही घेतलेली असेल. त्यानंतर त्यामध्ये 2 भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत. साधा कापूर घेण्यापेक्षा भीमसेनी कापूर घेतला तर उत्तम ठरेल, कारण हा कापूर सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारा कापूर असतो, शुद्ध कापूर असतो. तो घ्या किंवा मग तुमच्याकडे तो नसेलच तर मग साधा कापूर घेऊ शकता. तर त्यानंतर तुम्हाला या 3 वस्तू त्यावर ठेवायच्या आहेत, ज्या तुमच्या आयुष्यातील काळोख दूर करतील, नकारात्मकता नष्ट करतील. त्यातील पहिली वस्तू आहे 3 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत. लवंगा ह्या अखंड असायला हव्यात. हे ऊर्जेचे असं केंद्र आहे की जी घरातील विखुरलेली नकारात्मक ऊर्जा ही स्वतःमध्ये ओढून घेते, दारिद्र्यता नष्ट करते. आणि जेव्हा लवंगासोबत कापूर जाळला जातो तेव्हा त्यातून निघणारा अदृश्य धूर हा तुमच्या शत्रूची, तुमच्याबद्दलची वाईट बुद्धी भ्रष्ट करत असतो, घरातील इडापिडा देखील नष्ट करत असतो. त्यानंतर अजून एक महत्त्वाची वस्तू घ्यायची आहे, ती तुम्हाला पिवळी मोहरी. जर पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता. तर पिवळी मोहरी ही शास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्वाची आहे. तुमच्या घराची सुरक्षा भिंत म्हणून उभारणारी शक्ती या मोहरीमध्ये असते. जर कोणी तुमच्या घरावर कर्णीबाधा केली असेल, नजरबाधा झाली असेल तर या मोहरीच्या अग्नीमुळे एका क्षणामध्ये ती जळून भस्म होत असते. ही मोहरी उंबरठ्यावर जाळणं म्हणजे साक्षात विजयाची नांदी होत असते. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये अजून एक महत्त्वाची वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे 7 काळी मिरी. 7 काळी मिरी देखील अत्यंत महत्त्वाच्या आहेत. काळ्या मिरीला अनन्यसाधारण महत्त्व आपल्या धार्मिक मान्यतेमध्ये आहे. ग्रहांच्या पिढीला शांत करणारे देखील काळी मिरी मानली जातात. तुमच्या घरामध्ये जर नोकरीमध्ये किंवा मुलांना करिअरमध्ये अडथळे येत असतील तर हे दूर होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची काळी मिरी काम करत असतात. प्रगती रोखलेली असेल तर ती प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतात. तर तुम्हाला ते कापुराचे भांडे किंवा मातीची पंती किंवा मग एखादी डिश घेतलेली जी आहे त्यामध्ये हे सर्व साहित्य घेऊन तुमच्या उंबरठ्यावर जायचे आहे आणि उंबरठ्याच्या बरोबर मध्यभागी ते तुम्हाला पेटवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला त्या कापुराकडे बघतच काही मंत्रांचे जप देखील करायचे आहेत. ओम गण गणपती नमः हा मंत्र म्हणायचा आहे. गणपती संकटनाशन स्तोत्राचे देखील पठण करायचे आहे. व त्यानंतर तुमच्या घरातील सर्व इडापिडा, नजरबाधा, कुठलेही आजारपण, शत्रुत्रास दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यासोबतच घरामध्ये तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचे पठण किंवा श्रवण आवर्जून करायचे आहे. तुमच्या घरातील सर्व सुखसमृद्धी तुमच्या घरामध्ये कायम टिकून राहू दे, माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येऊ दे, यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यासोबतच जोपर्यंत तो कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तिथेच उभं राहून काही मंत्रांचा जप करायचा आहे. तर तुम्ही ओम गण गणपती नमः हा मंत्र म्हटलात तरीही चालेल. आणि कापूर शांत झाल्यानंतर 24 तासातच तुम्हाला तुमच्या घरातील वातावरण बदललेलं दिसेल. तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. अतिशय प्रभावी आहे. सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यासोबतच मी तुम्हाला अजून एक विशिष्ट उपाय सांगणार आहे, जे छोटे छोटे उपाय असतात पण अत्यंत प्रभावशाली असतात. तर तुम्हाला संध्याकाळी गणपती बाप्पांच्या पूजेच्या वेळेला गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे.
त्यासोबतच एक जास्वंदाचे फूल देखील अर्पण करायचे आहे. त्यानंतर गुलाल शिंपडायचा आहे. गुलाल हा मांगल्याचे आणि विजयाचे प्रतीक मानले जाते. तुम्ही जेव्हा गणपती बाप्पांना असा गुलाल अर्पण करता, तुमच्या घरातील सर्व नकारात्मकताही नष्ट होते, कारण गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये सन्मान, यश मिळायला सुरुवात होते. हा उपाय नक्की करून पहा, अतिशय प्रभावी आहे आणि हे तिन्ही उपाय अतिशय प्रभावी आहेत. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.